का कार्यक्रम असणार आहे? अमोल, अगदी तू म्हणाल्याप्रमाणे अवघे काही तास राहिलेले आहेत पोटनिवडणुकीचा प्रचार संपायला आणि बरं. त्या सभेसाठी, सुनेत्रा पवारांच्या सभेसाठी, सांगता सभेसाठी मुख्यमंत्री येत आहेत. मुंबईवरून ते निघालेले आहेत. अवघ्या काही वेळामध्ये ते बारामती विमानतळावरती पोहोचतील आणि बारामती विमानतळावरून अजित पवारांचं स्मृतीस्थळ असलेल्या विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी येतील. मी आहे आता अजित पवारांचं स्मृतीस्थळ असलेल्या विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी. खरं तर आजच्या सांगता सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अजित पवारांच्या जाण्यानंतर बारामतीची पोटनिवडणूक लागली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती, मात्र एकूण 23 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत. सुनेत्रा पवारांच्या विरोधात 22 उमेदवार आहेत. आज प्रचाराची सांगता सभा आहे, त्याला देवेंद्र फडणवीस असतील. शिवसेनेकडून जे आहे ते उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे इतर मंत्री आणि आमदार मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री जे आहेत ते पुढच्या काही वेळामध्ये बारामतीमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर सांगता सभेला जाण्याआधी ते या ठिकाणी येतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जरी महायुतीची ही सांगता सभा असली तरी खासदार सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या नेत्या देखील या सभेला हजेरी लावणार आहेत. खरं तर सुप्रिया सुळे सातत्यानं सांगत आहेत की आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत आणि मी कुटुंबाच्या नात्याने जे आहे ती या ठिकाणी येणार आहे. जरी असलं तरी सुनेत्रा पवारांच्या सांगताला सभेला सुप्रिया सुळे जात आहेत आणि त्यामुळे एक राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. सुप्रिया सुळे मंचावरती असतील. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवात झाली तेव्हापासूनचे जे काही निकटवर्ती आहेत, साधारणतः 200 आमंत्रित जे आहेत ते त्या ठिकाणी असणार आहेत आणि साधारण 4 वाजता मुख्यमंत्री जे आहेत ते सांगता सभेच्या ठिकाणी जातील. परंतु त्याआधी विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी स्मृतीस्थळावर येतील, दर्शन घेतील आणि त्यानंतर जे आहे ते मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातील. पहिल्यांदाच जे आहे ते राष्ट्रवादीची सांगता सभा भाजपच्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये जी आहे ती पार पडणार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि एकंदरीतच गेल्या काही दिवसापासून जर बारामतीचा विचार करायचा झाला तर या ठिकाणी जे आहे ते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपचे या ठिकाणी आले होते. मंत्री जे आहेत ते चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी आले होते आणि ते सांगता सभेला देवेंद्र फडणवीस येत आहेत. 2029 साली भाजपचा आमदार असू शकतो जे आहे ते आशयाच्या घोषणा ज्या आहेत ते याच दौऱ्यादरम्यान इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी केल्या होत्या आणि गेल्या काही वर्षापासून सातत्यानं ऐकतो आहोत की या ठिकाणी भाजप स्वतःच्या जीवावरती 2029 निवडणूक लढणार. त्याच्यामुळे आमदार देखील या ठिकाणी होणार असं जे आहे ते इथले कार्यकर्ते संधी मिळाली तर या ठिकाणी आमदार होऊ शकतो अशा आशयाचे विधान करतायत. तर या ठिकाणी जर एकूणच प्रचार दौरा बघितला तर संपूर्ण पवार कुटुंब या प्रचाराच्या याच्यामध्ये उतरलेलं पाहायला मिळालं. ज्यांनी लोकसभेच्या वेळेस सुनेत्रा पवारांच्या विरोधात प्रचार केला तेच पवार कुटुंबातले सदस्य सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी देखील या प्रचारामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यावरती आघाडीमध्ये होते रोहित पवार, त्याच्यानंतर शर्मिला पवार, सुनंदा पवार होत्या, राजेंद्र पवार होते, असे सगळे पवार कुटुंबीय जे आहेत ते प्रचाराच्या मैदानात उतरले. आजच्या शेवटच्या दिवशी सांगता सभेला सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी मंचावरती जाणार आहेत. त्याच्यामुळे एकंदरीतच अवघ्या काही वेळामध्ये मुख्यमंत्री बारामतीमध्ये पोहोचतील. त्यासोबत राष्ट्रवादीचे असंख्य नेते बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. या ठिकाणी मुख्यमंत्री ज्या ठिकाणी अजित पवारांवर अंतिम संस्कार झाले होते त्या ठिकाणी येतील आणि तिथून जे आहे ते सांगता सभेला जातील. अमोल, निश्चित पक्ष म्हणून ही निवडणूक न लढवता पवार कुटुंबीय म्हणून ही निवडणूक लढवत. धन्यवाद जयदीप या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान आजच्या सभेसाठी राष्ट्रवादीचे सगळे नेते बारामतीमध्ये दाखल झालेत. मंत्री छगन